आम्ही तशी शेतीवाडीतली मंडळी. देवपूजेसाठी लागणाऱ्या सुगंधी ताज्या फुलांच्या ताटव्यातून वावरणारी, फळझाडांच्या अवतीभोवती रेंगाळणारी, मातेच्या जिव्हाळ्यानं शेतीची निगा करणारी, एवढंसं तेवढंसं भाजीपाल्याचं रान जोपासणारी, घरादारातल्या लोकांच्या अगत्याची, पै पाहुण्यांच्या वर्दळीतली, हौसे मौजेच्या गणगोताच्या सावलीतली, घराण्याच्या चालीरीतीच्या उपस्यातली, सण उत्सवांच्या मांदियाळीतल्या राप्त्यातली, त्या कारणानं आमच्या एवढ्याशा तेवढ्याशा जगातीलच माझी उठबैस, जाणं येणं, फिरणं वावरणं. गावातलं आमचं घर 3 खण तिघई, पैस सोपा, लख अंगण, दारी तुळशी वृंदावन, परसदारी बागशाही, येणा जाणाऱ्यांची रगड वर्दळ, कामाधामाचा कचकून रगाडा, दावणीच्या जनावरांची उगानिगा, गणगोतातलं रोजचं राहणं, असेल त्यात भागवीत खुशीनं राहायची आम्हाला सवय. ठेवणीतली शेलकी भाषा आमच्या मुखी, गीत गाण्यांची आवड निवड, पोरीसोरींच्या खेळ गाण्यांनी अंगण घुमारतेलं, पैंजणवाळ्याच्या झिनकारानं घराला शोभा येतेली, ठळक पण शेलक्या दागिन्यांचा अंगावर भार येतेला, देखण्या साडी चोळीतलं आमचं ध्यान उठून दिसतेलं. आमची अंगलट गजग्यागत, निरोगी बांधा, घरकामात रंगून जाणं, स्वयंपाका ऐपाकात घाम्या घुम्म होणं, आल्या गेल्यांच्या उपसाभरीत स्वतःला विसरून जाणं, पोरासोरांच्या हौसे मौजेत पोरात पोर होऊन रमणं, तर आमच्या हेच सगळं अंगवळणी पडलेलं. त्यातून परंपरेनं चालत आलेल्या कुळाचाराची आम्हाला दांडगी आवड, मोठे हौसमौज, त्यातच जीव रमतेला. मग किती का कष्ट पडेनात. पूर्णावरणाच्या महानैवेद्याचा घाट घालायचा म्हणजे घालायचाच, कोणाला आवडो ना आवडो, आपला आपल्याला. आमच्या अवतीभोवती भोळी भाबडी घरची नातलग माणसं, उखाण्यात बोलणारी, म्हणीत कोणतं एक गुंफणारी, कोड्यात परीक्षा घेणारी, लोककथांच्या वातावरणात दंग होणारी, लोकगीतं ओठावर खेळवणारी, कामाच्या रगाड्यात गुणगुणत आपला भार उचलणारी, शेलक्यान वेचक कल्पनांशी नातं जोडीत रंगलाल होणारी. तशी एक दिवस मनात आलं की टी व्हीचे लोक आग्रह करतायतच, तर द्यावे आपल्या माणसांची ओळख करून, मांडावा त्यांच्या भावभावनांचा साईन संगीत पसारा, सांगाव्यात कहाण्या, म्हणावीत गीतं, घालावेत उखाणे, टाकावीत कोडी, सांगावी त्यातली खुमारी, बोलावं त्यांच्या एकी, दाखवावेत साईन संगीत त्यातले बारकावे, फिरावं त्यासाठी रानजाईच्या कुशीतून, कराव्यात दणकून गप्पा गोष्टी, चालवावी आपली अक्कल, पुढं ठेवावेत सारे प्रसंग, चिताराव्यात सणासुदीतल्या गमती जमती, घ्यावं त्यासाठी कुणाकुणाला बरोबर आणि मांडावेत आपले जीवाभावाचे सगळे सोयरे लोकांसमोर, करू द्यावं त्यांचं त्यांना त्यांच्या त्यांच्या चालीरीतीनुसार, घ्यावं तेच गोड मानून, खुलवून खुलवून सांगावी त्यातली अमृतासारखी नितांत सुंदर गोडी, आणावी दुनियेपुढं आपली माणसं आणि करावं सगळा खुलासा आपल्यातल्या आपलेपणाचा. असे ना का मग हे सगळं साधं भोळं असून देईल की गावठीपणा त्यातला, कळून दे तरी लोकांना त्यातला रसरशीतपणा कसा असतो ते, नाही का. केला खूप विचार आणि बसले लिहायला. टाकली पत्र, दिले सांगावे, धाडले निरोप, केले फोन, मारली कुठं कुठं चक्कर, फिरले पायाला भिंगरी लावून, भेटले कुणाकुणाला, बसले दाबून गोष्टी करत. खरंच की काळ वेळाचं त्या एकी गणित ठेवलंच नाही तर. आलंय ना मना तर एकादशी करून दाखवूयाच म्हटलं, लागले कामाला. एकूण कार्यक्रमाला नाव दिलं रानजाई. पण हे सगळं साईन संगीत व्हावं कसं, यावं कसं जुळून मनाजोगतं. एक वेळ लिहून दाखवता येईल, पण त्यातलं चित्रीकरण, 1-2दा सिनेमाचं चित्रण पाहिलेलं, पण आता टी व्हीसाठी करावं लागणारं चित्रण कसं घडवून आणायचं. पडलं कोडं. विचार करून करून शिंडला जीव, झोप गेली उडून. रात्रंदिवस हाच एक विचार. दूरदर्शनकडील माणसं येतील कॅमेरा घेऊन, रेकॉर्डर घेऊन, दिग्दर्शक घेऊन, पण मनात घोळतेली दृश्य त्यांच्यापुढं चित्रीकरणासाठी उभी कशी करायची, कुणाला बोलवायचं त्यासाठी, केव्हा, कुठं. बापरे बापरे, जीवाची तगमग झाली. लक्षात येतील ती माणसं नजरेत खेळू लागले, पण ही मंडळी आपण सांगितल्यावर ऐकतील आपलं, येतील का निरोपासरशी धावून, मी सांगेन तसं वागतील.
माझ्या मनातलं दृश्य प्रत्यक्षात उतरवून दाखवतील. प्रश्नच प्रश्न धावून पुढे येत गेले आणि मग जीव गलबलून गेला. त्यातून मुंबईच्या दूरदर्शनकडील मीना गोखलेंचा अधूनमधून तगादा यायला लागला. आम्ही केव्हा येऊ शूटिंगसाठी? सगळं तयार आहे ना? 4-5 दिवसात 1-2 एपिसोड पण करूया. शांताबाईनं कळवता का तुम्ही? नाही, फोन लागत नाही हो इकडून. केव्हाची ट्राय करते मी. तब्येत बरी आहे ना? बरं मग हां, आम्ही येतोय पुढल्या आठवड्यात. आता सगळं तयार आहे ना? म्हणजे ही मंडळी फक्त शूटिंग करणार, कोणालाच कुठे शोधणार नाहीत. बापरे, म्हणजे सगळं हे मीच पाहायचं. एपिसोड लेखन, चित्रीकरणाची जागा, त्यासाठी लागणारी मंडळी, हे सगळं मी पाहायचं. आणि वर शांताबाईंना भेटून यायचं. अमुक करूया म्हणून त्यांच्याशी चर्चा पण करायची. हरिओम रे बाबा, केवढा कटाटोप. कशाला आपण या फंदात पडलोय. मनावर असला दबाव आला की जीव हाडबडून जायचा. तशात शांताबाईंचे विविध कार्यक्रम त्यांच्या सवडीनं घ्यायचं. बरंच्या बरं त्या लहानपणापासूनच्या मैत्रीण होत्या म्हणून त्यांना खेड्यापाड्यातील सर्वसामान्य लोकांचं आयुष्य माहीत होतं. त्यांच्या चालीरीती ठाऊक होत्या. म्हणताना मला काय हवंय ते त्यांना पटकीने कळायचं. आणि मग आम्ही दोघी भेटलो की त्यांच्या माझ्या बोलण्यातलं आम्ही लक्षात घ्यायच्या. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी हा गृहपाठ पुन्हा पुन्हा चर्चेत येऊन जायचा. त्यामुळे चित्रीकरण आमच्या दोघींचं सहज भेटावं आणि गप्पा कराव्यात त्या झोकात पार पडायचं. या शांताबाई म्हणजे शांता शेळके, प्रख्यात कवयित्री, मराठमोळ्या वळणातल्या. त्यांचा मराठीचा अभ्यास प्रचंड, पाठांतर दांडगं. त्या संस्कृतात रमल्या आणि मराठीत नावारूपाला आल्या. त्यामुळं कोणतेही विषय निघू देत, त्यांच्या जिभेवर लगेचच त्यातले दाखले हजर व्हायचे. लोकसाहित्याशी मिळतं जुळतं असं त्यातलं मी निवडायचे. मधूनच अशानं असं असतं म्हटलं की त्यांना हुरूप यायचा. आमच्या दोघींचाही पदर डोक्यावर. मराठमोळ्या वळणातल्या आमच्या साड्या, बोलणं बसणं, ओव्या मी गाव्यात शांताबाईंनी भाष्य करावं. पण 10-20 मिनिटांच्या अशा एखाद्या एपिसोडसाठी आम्ही खूप वेळ बोलायच्या. त्यातलं नेमकं घेतलं जायचं. भारी वेळ खाऊ काम हे. सगळं शूटिंग घराबाहेरचं, कुठल्या तरी रानामाळातलं, बाग बगीच्यातलं. त्यामुळं ठरलेल्या ठिकाणी जायला यायलाच खूप वेळ लागायचा. तशी बरीचशी अशी उन्हातानातली ही भटकंती. तहान लागायची, चहा हवा असायचा तर शांताबाईंनी नेहमीच म्हणावं, सरोजिनी खूपच दमायला झालं नाही आज. त्या उपर मी नुसतंच हो करावं. दुसऱ्या हातात होतंच काय. ऊन, वारा, वादळ, पाऊस, थंडी अशा सगळ्यांचाच मोसमी दणकाना अवतीभोवती. सारखीच रेटून न्यायची वेळ. शांताबाईंचे गुडघे दुखायचे उठता बसताना. माझा पाय तर पक्का दुखावलेला. कुणी कुणाला म्हणायचं, तुझं कसं, माझं कसं. आम्ही नुसत्याच हसायच्या एकमेकींकडे बघून. फार तर किती त्रास आहे नाही, एवढंच बोलावं. मग किती चित्रीकरण झालं आहे, किती उरलं आहे, यातली बेरीज वजाबाकी मीना गोखलेंशी बोलून मांडावी एवढंच. 1-2दा तर फार फजितवाडा झाला बाई. एप्रिल-मे मधलं कडक ऊन, अंगाची लाहीलाई होतेली उन्हातून भटकताना. तशा दूरदर्शनकडे एकच गाडी मंजूर होऊन आलेली. तर ती मंडळी नेमक्या जागेच्या शोधात. तेव्हा मी, शांताबाई आणि मीना गोखले गेलो पाशांकडे रिक्षानं, पुणं गाव सोडून ऐन उन्हाच्या. दुपारचे 2-2:30 झालेले. बापरे, ऊन गरमागरम वाऱ्यानं असं झोडपलंय म्हणता की लांबच्या त्या ठरल्या जागी तळ्यावर जास्तोवरच 3रा प्रहर उलटून गेलेला. तशातच रस्त्यात 2दा रिक्षा बंद पडल्यामुळं बदलावी लागलेली. अंतर लांबचं ना. तिथं गेलो आणि पाहतोय तर कॅमेरामननं सांगून टाकलं, नाही आज शूटिंग काही होणार नाही, प्रकाश खाली गेलाय फारच, तळ्याकाठचा सीन जमणार नाही नीट, आपण उद्या बघूया. तोंडात मारल्यागत शांताबाईंनी मी एकमेकींकडे पाहिलं. पदरानं तोंडावरचा घाम पुसला. पाण्याची चौकशी केली तर ज्यांच्या आग्रहामुळं आम्ही तिकडे गेलेलो ते गृहस्थ अचानक परगावी निघून गेलेले. दारबंद त्यांच्या घराचं. हरी श्रीहरी. आता काय करायचं. मुकाट्यानं उठलो आणि घरी निघून आलो. अख्खा दिवस फुकट गेला. सारी धावपळ वाया गेली. दुसऱ्या दिवशी मी मग ती जागाच नाकारली आणि दुसरीकडे शोधाशोधीसाठी त्या लोकांना पाठवलं. काय व्हायचं की मी पसंत केलेली जागा कॅमेरामनला पसंत पडायची नाही.
त्यामुळं मग ही दूरदर्शनची सगळी मंडळी जागा शोधायला जी बाहेर जायची ती तब्बल 4-5 तासांनी जागा पक्की करून मगच परतायची. तोवर मी उगीच अस्वस्थ मनानं घरात येरझारायची. ह्या लोकांसाठी काहीतरी खायला करून ठेवायची. बिचारे वणवण फिरतात तर त्यांना खायला द्यावं असं वाटायचं. त्याही लोकांना ही कल्पना मनापासून आवडायची. खासदारकी आणि आमदारकी उपभोगल्या कारणानं जनलोकांच्या हिताच्या गोष्टी मनात घोळायच्या. त्यामुळं रामजाईच्या चित्रीकरणाच्या संदर्भात कितीक फोन व्हायचे. अनेकांना पत्र जायची, आठवणी दाखल पुष्कळांकडे जाणं येणं करावं लागायचं. पत्करलं काम सुरळीतपणे पार पाडावं ही त्यामागची आमची भूमिका. तर सांगायचं म्हणजे त्या कार्यक्रमाचा प्रारंभ उगवत्या सूर्यदेवाच्या साक्षीनं, पक्ष्यांच्या किलबिलाटीनं आणि सडा रांगोळी केलेल्या अंगणात उगवतीच्या टिपणाला, ध्यान पावलं वासुदेवाला, दान पावलं वासुदेवाला असं म्हणत चिपळ्या वाजवीत, घुंगुरते पाय नाचवीत आणि अलगुजाच्या लकेरीत घरी येणाऱ्या वासुदेवानं व्हावी ही माझी मनापासूनची इच्छा. पण बाई चांगले 6-7 महिने वाटेल ती खटपट करून वासुदेवाचा कुठं पत्ताच लागेना. तर ढीग पत्र लिहिली, वारे माप फोन लावले आणि कित्येकांना भेटून आले तरी हो आत्ता कुठला वासुदेव, गेला तो जुना जमाना, तरी पण भेटलाच कुठं चुकून तर कळवूया, अशा बोलण्यापलीकडं जाम काही हाती लागेना. तशी जीव उडून गेला. काय करावं ते सुचेना. होता होता वासुदेवाचं सोंग घेतलेला एक जण भेटला. पोशाख जुना पण गाणं नवीन, अगदी अलीकडचंच. ते पाहिलं मात्र आणि माझ्या तळपायाची आग मस्तकालाच गेली. असला सोंगाड्या नको म्हणून साफ नकार देऊन टाकला आणि काय वाटेल ते झालं तरी वासुदेव भेटलाच पाहिजे अशी जिद्द मनात बाळगली. कित्येक दिवस मग असेच आलेन गेले. एकदाशी वासुदेव कुठंतरी सापडला आणि माझ्या अपरोक्ष त्यातलं चित्रीकरण केलं गेलं. पण झालं काय की वासुदेवाला सुपातले जोंधळे घालायला येणारी बाई एकदम मॉडर्न दाखवली गेली. असा माथा भडकून गेला. पण करते काय, या लोकांना सिनेमा ठाऊक होता. नवीन माणसं माहीत होती. सोंगाड्यावर त्यांची विस्त. त्यांना खूप बडबड केली. पण दुधाची तहान ताकावर भागवावी त्या रीतीनं गपगार बसावं लागलं. कारण याशिवाय नाही ना होत. वासुदेव मिळतच नाही तर काय करणार, अशी भाषा मीना गोखलेंनी केल्यामुळं मुकाट्यानं गप बसणं भाग पडलं. पण काही केल्या माझ्या मनातली अस्वस्थता गेली नाही म्हणजे नाहीच. उगाचच मन रुखरुखत राहिलं. असंच करायचं असेल तर हा कार्यक्रम झाला नाही म्हणून कुठं बिघडलं, असा विचार आपल्या मनानं चिंतनात येत गेला. पण एक दिवस शांताबाईच म्हणाल्या, जाऊ दे ना सरोजिनी, एखाद्या मिनिटाचा हा प्रश्न आहे, कुणाला काही कळणार नाही, उगाच कशाला त्रास करून घेता. असेल त्यात भागवूया आणि नसेल ते सोडून देऊया. फार फार तर आत्ताच्या युगात असली लोकशिक्षकाची भूमिका करणारी बहुरूपी मंडळी मावळत चालली आहेत म्हणून सांगूया म्हणजे प्रश्न मिटला ना. शांताबाईंचं हे बोलणं मला एकदम पटलं आणि मी उभारी घेत पुढच्या कामाला लागले खरी. पण ठरवून टाकलं की खरंच दाखवता आलं पाहिजे. मग त्यासाठी किती का कष्ट पडेना. होऊ देत हवी तेवढी जीवाची धांदल गडबड, काय तर मग दाखवायचीच दृश्य तर खरीखुरी असू देत की. लागे ना वेळ लागला तर. इथे थोडीच वेळेची बांधिलकी पत्करली आपण. मग झालं तर आपली आपण समजूत घालावी अशी ठरवून टाकावं की जे साध्य होणार नाही त्याची वाच्यता आमच्या दोघीच्या बोलण्यात केली जाणार नाही, हा नियम कटाक्षानं पाळावा. पण कुठलं आलंय. एखाद्या झाडाखाली आम्ही दोघी आलो की बोलण्याच्या ओघात सगळं मनात घोळलेलं यायचंच. ते चित्रित व्हायचं, ध्वनिमुद्रितही केलं जायचं. मग आता बोलण्यातल्या संदर्भात लागणारी आवश्यक ती दृश्य टिपायला जाताना मात्र कुठूनही भाषा केली आणि आता निभवून न्यावं कसं यातलं कोडं पडलं की जीव भानावर यायचा. खरंच की मन सैरभैर होत गावोगाव भटकून यायचं आणि कुठंच कशाची दाद लागेना म्हटल्यावर पार काळवंडून जायला व्हायचं. पण हवालदिल होऊन भागणार नव्हतं ना. ठरली गोष्ट नीट दाखवली गेली तरच खऱ्याखुऱ्या मराठी संस्कृतीचा उपसा होणार होता ना. मग आता अगदी साधी गोष्ट सांगते. लहानपणी पंचमीला आम्ही उंच उंच झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर चढून झोका खेळायच्या. काय तर असला सीन दाखवूयात असं मनानं घेतलं म्हणून गेलो सगळे सांगलीला. भटकलो पुण्यात.
पण झोका असायचा तो लहान मुलांना खेळायला दोरीनं बांधतात एवढ्या उंचीवरच्या आडव्या काठीला बांधलेला, आणि तो देखील दोन्ही कडेच्या डांबांना गुंफलेल्या आडव्या काठीवरचा. आता आली का पंचायत? नाही पटलं हे मनाला. भागवलं फुगडी जिम्म्यावरच्या चित्रीकरणावर. पण मीना गोखले म्हणाल्या, केस कापलेल्या पोरी कशा खेळू जायच्या? तुम्हाला सगळं जुनं हवंय ना. गोष्ट खरी होती. मन एकदम चरकलं. म्हणताना मग पोरीबाळींच्या आयांनी लेकींना गंगावनं लावून, पैंजणवाळे घालून, हातभर बांगड्या भरून, कपाळी कुंकू लावून, गळ्यात एखादी बोरमाळ घालायला देऊन सजवल्या, तेव्हा कुठं मग आम्ही चित्रीकरण केलं. त्यासाठी तब्बल दिवस निघून गेला. त्यातून ध्वनिमुद्रण करणाऱ्याला मीना गोखलेंनी रोल म्हटलं की रोलिंग असं उत्तर यायचं, आणि त्या आवाजानं या पोरी गांगरून जायच्या, या पोरी गप्प गप्प उभ्या राहायच्या. रामा शिवा गोविंदा रे बाबा, मोठ्या मिनतवारीनं मग फुगडी जिम्मा खेळला जायचा. कसलाही आवाज न करताना चित्रीकरण चालू राहायचं. परंतु जर का कॅमेरामनच्या मनाजोगतं नाही घडलं चित्रीकरण, तर पुन्हा पुन्हा रिटेकिंग इतकं व्हायचं की पोरी पार थकून जायच्या, मलूल दिसायच्या. मग थोडा वेळ विश्रांती, चहापाणी, समजावून देणं, चांगला अर्धा पाऊण तास चालायचं, आणि शेवटी कार्यक्रम ठीक चित्रित झाल्याच्या खाणाखुणा दूरदर्शनची ही मंडळी करायची. देवा देवा, केवढी दमछाक तोवर. आपण करणार काय? दुसरा इलाजच नव्हता ना. कॅमेरा एकदा समोरून, एकदा मागावून, एकदा मधून मधून फिरत राहायचा ना. शिवाय सगळं उंचावरून दिसावं म्हणून झाडावर पण चढणार ना कॅमेरामन. मग अगदी ससे होलपट. पण त्यांना हे रोजचंच हो. आम्हाला सारं नवीन, पण आम्हाला भांबावून जायला व्हायचं ना. आणि आमची कावरी बावरी नजर पाहिली की ती मंडळी आपापसात हलक्या आवाजानं कुजबुजायची. अशावेळी मनात यायचं, पुन्हा सगळा शॉट घेऊया म्हणतात का काय. तशी मी तिथून पसार व्हायची आणि सगळ्या पोरींची माफी मागीत कुठंतरी लांब लांब जाऊन बसायची. मला नेमकं काय हवंय ते ह्या मंडळींना तंतोतंत लक्षातच यायचं नाही ना. त्यामुळं पुष्कळदा असा फजितवाडा उडून जायचा की काय सांगू.